नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। आमदार मंजुळा गावित यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार। शहरातील प्रमोदनगर दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने धार्मिक उत्सवाचे आयोजन। साक्री मतदारसंघासह धुळे शहर व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार मंजुळा गावित यांनी दिली आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कारास उत्तर देताना गावित यांनी ही ग्वाही दिली आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने साक्री विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावित यांचा पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला आहे। यावेळी मंजुळा गावित, तुळशीराम गावित, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, अतुल पाटील, मिलिंद बैसाणे, चंद्रशेखर पाटील, सिटी न्यूज चॅनल धुळे संचालक नुरखा पठाण, रवींद्र इंगळे यांच्यासह सहकारी उपस्थित होते। आमदार गावित यांचा यथोचित सन्मान करीत सत्कार करण्यात आला। यावेळी सत्कारास उत्तर देताना आमदार मंजुळा गावित म्हणाल्यात की साक्री मतदारसंघासह धुळे शहर आणि संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार गावित यांनी दिली आहे। पत्रकार संघाच्या वतीने सर्व माझ्या बांधवांनी त्याच्यात आपले या पत्रकार परिषदेचे आपले आताचे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा गर्दे, उपाध्यक्ष अतुलदादा पाटील, रवींद्रदादा इंगळे, मिलिंददादा बैसाणे, नुरखा पठाण, प्रकाशदादा शिरसाट आणि समोर उपस्थित असलेले सर्वच माझे पत्रकार बंधू। खरं तर आपलं शेवटी असं असतं, माहेर ते माहेर असतं आणि तुम्ही अगदी मला माहेरच्या लोकांसारखेच आहात। कितीही असलं तरी शेवटी आपलं माहेर आहे, म्हणून आपल्या बांधवांचं प्रेम हे कधीच आपलं कमी नाही। समोर उपस्थित असलेले बंधू तर अगदी हक्काने नेहमी ते काही इकडनं तिकडनं सगळ्या बातम्या पण सांगत असतात। नवीन काही असेल त्यांची पुढचं काही असेल ते सुद्धा अगदी वेळोवेळी ते पण भेटतात। मनोजदादा तर काही नवीन नाही आहे, त्याच्यामुळे मनोजदादा सुद्धा नेहमी संपर्कात असतात आणि खरं तर तुमच्या सगळ्या माझ्या बांधवांचं खूप मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतंय। कारण तुम्ही लोक असे, तुमची भूमिका अशी असते की बोलत नाही तुम्ही, समोर फक्त उभे असतात, परंतु तुमच्या इशाऱ्याने असेल किंवा तुम्हाला काय मनात तुमचं असेल तुमच्या चेहऱ्यावरनं आम्हालाही कळतं आणि त्याच्यामुळे तुम्ही कमी बोलतात किंवा कुठेही जास्त काही न बोलता अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रामाणिकपणे सर्व वास्तविक ही भूमिका मांडत असतात आणि बरोबर आपलं अगदी कुठेही कुठे काही कार्यक्रम असेल किंवा काही असेल तरी सुद्धा अगदी त्या ठिकाणी तुम्ही पोचत असतात, तुमच्या स्वखर्चाने पोचतात विशेष म्हणजे, आणि काही न बोलता सर्व अगदी सत्य परिस्थिती तुम्ही लोकांच्या पुढं जनतेच्या पुढं मांडत असतात आणि खरंच तुमची भूमिका म्हणजे खूप कौतुक करावं तेवढं फार कमी तुमचं आज तर कौतुक। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। श्री गुरुदत्त जयंती निमित्त धुळे शहरातील दत्त मंदिरात धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। प्रमोदनगर परिसरातून श्री दत्त पालखी शोभायात्राही काढण्यात आली आहे।
धुळे शहरातील प्रमोदनगर सेक्टर नंबर 2 येथील इच्छापूर्ती श्री गुरुदत्त मंदिर येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे अतिशय उत्साहात श्री गुरुदत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत असतो। त्या निमित्ताने यावर्षी देखील दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता श्री गुरुदत्ताची पादुका पालखी पारंपरिक सवाद्य मिरवणूक परिसरातून या ठिकाणी काढण्यात आली। मंदिरात सायंकाळी 7 वाजता श्री दत्तभक्ती संगीत कार्यक्रम होणार असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड विजेते गायक श्री पारिजात चव्हाण व डॉक्टर गायत्री चव्हाण यांच्या सुमधुर आवाजात भक्ती संगीत कार्यक्रम पार पडणार आहे। तर दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी 11 वाजता महाआरती महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री गुरुदत्त मित्रमंडळ व श्री गुरुदत्त महिला एकता भजनी मंडळ प्रमोदनगर तर्फे करण्यात आले आहे। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।